एंड गाइस फाइनली आपली गाड़ी आलेली आहे अशा टाईपची. और इसका रेट क्या था अंकल? 200. लहानपणी खाल्लेलं ते पण मामासोबत गेलेलो. साक्षी जरी. हाय गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आलो आम्ही CSTला आणि आज आपल्याला शूट करायचं स्टारबक्समध्ये, कारण की साक्षीचा प्रमोशन आहे. सो तिथे आपण शूट करायला आलो आहे. अँड हा फर्स्ट प्रमोशन आहे. नेहमी तर आम्ही स्टारबक्समध्ये फ्री कॉफी पियायचो नाही, आज फ्री कॉफी पिणार आहे. मी बोलणार होतो काय बोलायचंय तुला. मग आपण पहिलं काय करूया, रील शूट करूया तुझी की स्टारबक्सला जाऊया? शूट करून घेऊया, नंतर माझा काय चेहऱ्याचा आदला बदल काया पालट होणार. मग नाहीतर तुला मेकअप करायला किती टाइम लागतो? कधी कधी 1 तास, कधी कधी 2 तास. मास्क किती लागला? 1.5 तास फक्त तोंडाचा मेकअप करायला? अरे ते लायनर काढा पुसायचं. तर माझा लायनर गाईज जे होतं ते भेटत नव्हतं. काय आता मी कुठचं काय ॲक्च्युली गाय साक्षीला भूक लागली ना, ती हंग्री एकदम, तर त्यामुळे ती अँग्री होते. तर आपण साक्षीची रील शूट करूया फटाफट आणि डायरेक्ट जाऊया तिथे स्टारबक्सला. आपण आता पोचलोय. कुठे पोचलोय साक्षी? रिझर्व. आणि जो की चांगला आहे गाईज, इंटिरियर त्याचा बेस्ट आहे. आणि हा बघा, आम्ही इथे वरती बसलो, साक्षी इथे बसलो आणि खाली बघा एकदम ब्युटिफुल असा इंटिरियर यांचं. अँड गाईज आता आम्ही वेट करतोय फूड अँड बेवरेजचं. तर आता ऑर्डर आपल्याला करायचं आहे आणि जस्ट आता इंटिरियरचं आम्ही शूट घेऊन जरा बसलो आहे. सो आता फूड येईल तर तुम्हाला शो करतो कसं आहे कसं नाही. आणि ते ब्लॉग करायला थोडा वेळ वाटते, कारण की सगळे असे एकदम हाय क्लास आले आणि सगळे असे वेडसारखे असे बघत आहेत, कारण की कॅमेरा जसं ऑन करतो म्हणून. पण मला फरक तर नाही पडत इतका, बट स्टील. आणि आपल्याला जरा बॅकअप ठेवावं लागणार बॅटरीचं, कारण की साक्षीचं पण शूट करायचं आपल्याला. सो त्यामुळे ते झोपले. तिला ॲक्च्युली ना एकदम हे वियर्ड वाटतं अशा प्लेसवरती मी असे शूट वगैरे करतो. तर वियर्ड म्हणजे तिला अनकम्फर्टेबल होतं. हा साक्षी, होय साक्षी अशी काय होय, झोप येते तुला बाहेर अशी अशा प्लेसवर आली तर कसं होतं फील? भूक लागली मला, बाकी आता मला काय हां ते तर येईल, पण तुला कसं फील कसं होतं? जसं आपण बस स्टँडला गेलेलो, तू कशी वागत होती एकदम, म्हणजे आतमधून तुला फील काय होतं एक्झॅक्टली? आपला आसपासचा सराउंडिंग तसं सराउंडिंग सारखं आपण बिहेव करायचं असतं. तुला तसं आहे ना, बाहेर अशी बावलटसारखी वागते काही? माझं तसं आता लाईक माझं कसं असतं, आता मी ज्या क्राऊडमध्ये जाणार मी त्या क्राऊडसारखी आहे. अच्छा. स्वतःला हां ऑब्वियसली आता जर इथे मी गंगार की केलं तर कसं वाटतं. गाईस फायनली आपलं फूड आलं. तर ही जी मार्टिनी आहे ना, एक्सप्रेसो मार्टिनी, तर ही इंडियामध्ये फक्त 2 जागेवर भेटते आय थिंक, ते जसे ते बोलले. सो ही एक आपण ऑर्डर केली आहे. हा मेन प्रॉडक्ट आहे, ह्याचं आपल्याला शूट करायचं होतं. हा आहे ना स्टारबक्समध्ये लॉन्चच नाही झाला आत्तापर्यंत. ह्याचं समथिंग नाव आहे फॉरगेट. सो हा एक प्रोडक्ट आपल्याला शूट करायचा आहे मेन. आणि त्यानंतर आपल्याला करायचं आहे नाही, हे तर शूट नाही करायचं, हे तर आम्हाला फक्त जे फ्रीमध्ये फूड आहे, फक्त याच्या शूटसाठी आम्हाला हे सगळं कॉम्प्लिमेंटरी पण आलं आहे त्यासोबत. ही पेस्ट्री आहे, साक्षीला खूप आवडते आहे ना साक्षी. अँड आफ्टर दॅट हा क्रोझंट आपण ऑर्डर केलं. हे तर मी कधी खाल्लं नाही गाईज. आय थिंक मी लहानपणी खाल्लेलं, ते पण मामासोबत गेलेलो. पडता पडता वाचलं. साक्षीचं रिएक्शन कर, स्टार्ट कर. नको थांब. आणि आफ्टर दॅट ही लास्ट कुकी गाईज. अशी काय बघते? होतं यार, पागल नाही का? थांब ठेव तिथे. साक्षीची नेहमीची आदत आहे, बाहेर जरा तरी माझ्याकडून असं काही होतं ना. आणि होतंच यार, अशाच प्लेसवर मी जातो तर नेहमी होतं असं माझं, मला ना माहिती नाही. किती क्लमझी आहे. अरे मी बघ ना, लास्ट टाइम आपण मॅकडॉनल्ड्सला गेलेलो तेव्हा पण असंच झालेलं. आफ्टर दॅट मी कुठेतरी बस स्टँडला गेलेलो तेव्हा पण काहीतरी टेबलचं सीन झालेलं, त्यावरून पण असं झालेलं. त्यानंतर मॅकडॉनल्ड्सला पोकत पडलेलं बा पॅन्टवरती. तेव्हा मी काहीच बोललेली ये मेरे साथ नाही आहे, म्हणून मला एवढं नाही वाटलेलं काय. साक्षीने हा फर्स्ट टाइम प्रोडक्ट टेस्ट केला जो की लॉन्च नाही झालं. कसं लागतं हा? बघू जरा, मला टेस्ट करू द्या. फोटोज काढायचे माझे बाळा. गाईज जस्ट टेस्ट केला आणि भाई काय अमेझिंग टेस्ट आहे याची, फॉर रिअल. म्हणून बोलतो ही अशी काय बोलतो, ही भारी आहे, हे नको पिऊ, ते पी. हे बघ हातातून शिकते. ॲक्च्युली भाई मस्त टेस्ट करतो, काहीतरी युनिकच आहे. आणि हा गाईज तुम्हाला हा प्रोडक्ट हवं आहे ना, इफ तुम्हाला टेस्ट करायचं आहे
सो तुम्ही कधी विजिट करा. आफ्टर 20 तुम्ही विजिट करा डिसेंबर. त्यानंतर हा अवेलेबल असेल आणि आय थिंक फर्स्ट ऑफ ऑल इथेच येणार हा प्रोडक्ट्स. त्यानंतर तुम्ही दुसरीकडे जाऊ शकता. अरे दे मला. ही वगैरे ती आला काही अख्खं संपवलं हिने. स्टारबक्सचं ते होतं ते हे नको मला, तू खा आता. सगळं संपवलं आता देते मला. साक्षी खूप आवडी आहे ह्यासाठी. बीफ त्याला असे ड्रिंक्स वगैरे खूप आवडतात. कॉफीज, ड्रिंक्स, स्मूदीज, शेक्स, एक्सप्रेसो. घे एस्प्रेसो पी. नाही ते नाही, ते नाही आवडलं मला. ते नाईफने कट करते आणि लहान पोरीसारखं याला भरते. अरे गोड बाळ खावा. हा ना, हा काय मस्त आहे. गाईज आपलं खाऊन पिऊन झालेलं आणि आता आम्ही निघालो इथून फायनली. भाई लय सुकून वाटतं. आम्ही इतका लवकर निघालो घरातून गाईज. मी काहीतरी 10:30ला निघालो आणि आम्ही इथे पोहोचलो होतो का ते 11:15ला. अँड शूट वगैरे करून आता आम्ही बाहेर येतो आहे 2:30ला. लिटरली इतका लेट झाला आम्हाला. साक्षी माझ्यासोबत हाईड अँड सीक खेळते काय. तू काय रे लपते काय पाठी बिटी जाऊन. माझं मला फक्त बघायचं तुझं किती लक्ष असतं रे. इथून सबवेवरून एंटर केलं ना मी फर्स्टवाला, तर इथे वॉचचा शॉप आहे. सो इथे मला काहीतरी कलेक्शन भेटले असे टाईपचे. और इसका रेट क्या था अंकल? 200. आणि हा वाला मी घेतला आहे आता, समथिंग लाईक दिस. आणि मी इथून वॉक करत चाललो कारण की आपल्याकडे ऑब्व्हियसली गाडी नाही. भाई गाडी घेऊ आपण लवकर जायचं. सपोर्ट कर फक्त. भाई गाईज इतकी गर्दी आहे की मी बघा इतका कॉर्नरला उभा राहिलो. हाच एक रिझन आहे गाईज की ट्रॅव्हलिंगमध्ये मला बोर होतं आणि स्वतःची गाडीचा इम्पॉर्टन्स यावेळी समजतो. घेऊ आपण लवकरच गाईज, फक्त तुमचा असं सपोर्ट राहू द्या. अँड गाईज फायनली आपली गाडी आलेली आहे आणि जी की आपल्या बजेटमध्ये भेटली मला. अँड तुमचे पण काही प्रेयर्स असतील ज्यामुळे हे झालं आहे खऱ्यामध्ये गाईज. आणि आय एम सो एक्सायटेड टू शो यू. अँड गाईज मला वाटलं पण नव्हतं की इतका लवकर होईल. आणि मी काहीतरी 2-3 ब्लॉगमध्ये मला बोललो पण होतो की गाडी पाहिजे, ट्रॅव्हलिंग हे होतं ते होतं. अँड फायनली गाईज ते आलं आहे क्षण आणि आय एम हॅपी गाईज. कारण की इतकं मी वेट केला की म्हणजे स्वतःची गाडी स्वतःची असते आणि आपण फ्रेंड्स लोकांना बोलतो, ते लोक वेटवर करतो. आज जेवतो आहे नंतर येईल. अँड हे करतो आहे, मम्मीला सोडायला गेलं, बाहेर गेलं, थोडा टाईम येईल आणि आपण वेट करत राहतो. मी तिथे माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं नाही, बट मी असं वेट करायचो हा सौरव येईल. त्यानंतर ते ब्लॉग चालू करायचो, हा सौरव आला गायचं इथे. नंतर बाकीचे फ्रेंड्स वगैरे आहेत, म्हणजे त्याच्यात नाही पण असं वेट करावं लागायचं ना, ती वेगळी गोष्ट होती. आता कसं मी डायरेक्ट फ्रेंड्सकडे पण गेलो तसं डायरेक्ट जाऊ शकतो किंवा माझं काम आहे ते करू शकतो. आणि आता तुम्हाला गाईस जास्त वेट नाही करणार आहे मी. आता तुम्हाला ती बाईक शो करतो. गाईस खूप लोकांना क्वेश्चन असणार की मी हीच बाईक का घेतली. तर ही बाईक खूप बजेटमध्ये बसली माझ्या, तर मला ही चांगली वाटली. अँड जास्त काही ह्याच्यात खर्च पण नव्हता, तर मी बोललो ही बेस्ट वाटते मला, तर ही घेतली. तर हिच्यावरून आपण काही दुसरं काही काम करायचं असेल ते पण करू शकतो. सगळ्यात बेस्ट आहे गाईज ही बाईक मी जी घेतली आहे ती यूट्यूबच्या पैशाने घेतली आहे. तर माझे ते पैसे होते ते मी ह्याच्यात इन्व्हेस्ट केले. तर मला खूप चांगलं वाटतं आहे की मी ते पैशाचा चांगला उपयोग केला आहे आणि ते तुमच्यामुळे पॉसिबल झालं आहे. कारण की तुम्ही इतका सपोर्ट नाही केला असतं तर आय गेस बाईक पण नसती आली आणि मी असं चालत वगैरे कुठे ना कुठे गेलो असतो. तर बेस्ट आहे गाईज आणि थँक्यू सो मच तुमच्या असं सपोर्टसाठी. आणि पुढे पण असे सपोर्ट करत जावा गाईज आणि आपण अजून चांगले अचिव्हमेंट करू आणि ती गोष्ट पण तुमच्यासोबत शेअर करेल मी. आणि आपले ब्लॉग्स जरा लेट येतात कारण की जरा ते काही सोशल मीडियावरती दुसऱ्या ह्याच्यावरती लक्ष देतो ना मी, तर त्यामुळे. तर ॲडिटिंग वगैरे पण काही काही असते मला मध्ये, तर त्यामुळे जरा प्रॉब्लेम होतो आपलं ब्लॉग्स येण्यामध्ये. आता मी तर कोशिश करतो माझी डेली ब्लॉगिंग यायला, बट जेवढं तुमच्यासोबत कनेक्ट होता होईल तेवढं मी करतो गाईज. अँड थँक्यू सो मच फॉर दिस आणि असेच सपोर्ट करा गाईज. आणि हा ब्लॉग मी इथे जॉईन करतो गाईज कारण की आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू आणि हा ब्लॉग पण जास्त आता लॉंग गेला त्यामुळे. तर या बाईकवरती पुढे अजून खूप सारे व्हिडिओज येतील आपल्यासोबत आणि साक्षीला पण दाखवायचे ते सगळे आपले ब्लॉग्स येतील वगैरे काय काय फ्रेंड्सला दाखवता सगळे ब्लॉग्स येतील. तर गाईज मी हा ब्लॉग इथे जॉईन करतो. इफ तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज जाऊन लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.